नुसती भाषण देऊन प्रश्न सुटत नाहीत. 10 वर्षात त्या सतत निवडून आल्या, 15 वर्ष ते निवडून येत आहेत. त्या प्रत्येक वेळेला जे अजित पवार यांनी त्या भागात भाषणं केलेली असतील आपल्या बहिणीला निवडून देण्यासाठी, तेच त्यांना माहिती आहेत. त्यामुळं मला खात्री आहे की भाषण करायचं म्हणून करत असतील ते, पण 10-15 वर्षामध्ये जी कामं केली त्या जोरावर तर सुप्रियाताई निवडून आल्या आणि यावेळी पण निवडून येतील अशी मला खात्री आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक खासदार निवडून दिलेले, मलाही एकदा निवडून दिलं, परंतु त्या प्रत्येकाच्या काळातली कारकीर्द आपण बघितली. आता जो उमेदवार महायुतीचा म्हणून घड्याळाचं चित्र देऊन तुमच्या समोर आम्ही दिलेला आहे, तोही उमेदवार पहा. त्याच्यामध्ये पाठीमागे 3 वेळेला खासदार म्हणून दिलेला उमेदवार, त्यांची 15 वर्षामध्ये काय कामं झाली ती पहा. गेले 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश प्रगती करत असताना जर सातत्याने समोरच्या खासदारांनी विरोधच केला तर कसा विकासाला निधी मिळणार, कसा आपल्याला केंद्राचा निधी मिळणार, या गोष्टीचा पण विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा. नुसती भाषण देऊन प्रश्न सुटत नाहीत. शेवटी लोकांची खळगी पोट ही भरली पाहिजे.